श्री स्वामी समर्थ. आमच्या मम्मींच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मम्मी, त्या दिवशीच्या तिळाच्या वडीची रेसिपी सांगता का थोडीशी? हां, सांगते. 1 वाटी तीळ ते मी गरम करायला ठेवले कढईमध्ये. ते थोडं गरम करून घेते आणि बाजूला तोपर्यंत 1 वाटी गूळ किसून घेतला आहे. त्याच्याबरोबरच तू म्हणशील आता तिळगुळाचीच फक्त कशाला, मग तर आपण फुटाणे वगैरे खाल्ले जात नाहीत ना. हो, बिर्याणीसाठी थोडंसं मऊ पण काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यासाठी ते बरं राहील. हल्ली ते फुटाणे खायचे बंद झाले, म्हणून असा विचार केला की तिळगुळाची चिक्की करणार ना, त्यातच थोडी फुटाण्याची डाळ बारीक करून वाटून घालावी. ट्राय तर करते, बघू आलं तर आलं. म्हणून गूळ वितळायला थोडंसंच पाणी घातले. परवा ती दाताला चिकटायला नको, बिर्याणीचे दात खूप दुखत आहेत ना, म्हणून मी थोडासा फक्त गूळ वितळेपर्यंतच वाट बघायची. त्याच्यात ते तोपर्यंत मी मिक्सर लावून घेते. ती वाटलेली डाळ आणि तिळगुळाचं मिश्रण हाताला चिकटायला लागला गुळाचा पाक की त्याच्यात ते एकत्र मिक्स करून टाकायचं. तोपर्यंत थोडं थोडं हलवत राहायचं, म्हणजे गूळ मॅश होईल. हां, आता पाक तयार व्हायला लागला आहे बघ. आता त्याच्यात ते दोन्ही मिळून एकत्र आता मिक्स करते. हां, आणि तुपाच्या डब्यातलं तूप थोडंसं डिशला लावून घ्यायचं त्याच, आणि त्याच्यात हळूहळू हळूहळू गुटळ्या होऊ नये म्हणून सतत हलवत राहायचं. आता ती ताटात काढून घे. आता हे सगळं मिक्स झालेलं मिश्रण तूप लावलेल्या ताटात ओतून घेते. आणि साधारण वाटीने किंवा पेल्याच्या साह्याने हळूहळू ते वड्या पाडण्या इतपत संक्रांतीचं नुसतं निमित्तच आहे. फक्त आपण ते लाडू, फुटाणे, पौष्टिक लाडू हिवाळ्यातले खात नाही, म्हणून हे त्याच्यात बिर्याणीला चावायचा कंटाळा. तोंडात काय घातलं की तो फक्त तोंडात धरूनच ठेवतो. म्हणून त्याच्यासाठी त्याच्यातली एक एक वडी रोज बिर्याणीला पण खायला द्यायचीच, पण तू पण खा. आता ते ताटात मिश्रण काढून घेतलंय ना, ते छानपैकी थापून घ्यायचं. गरम असेल, थोडंसं थंड थापून झाल्यावर त्याला ओल्या तोपर्यंतच त्याच्या सुरीने हळूहळू काप पाडून घ्यायचे. हल्ली कधीतरी चहा प्यायची इच्छा झाली तर चहा नको प्यायला म्हणून एखादी वडी चहाच्या वेळात तोंडात टाकायची, म्हणजे चहाची आठवण येणार नाही. तसं पण हल्ली चावून खाऊ शकत नाही कुणी. रोजच्या रोज एक एक पदार्थ, पौष्टिक लाडू, पौष्टिक पदार्थ आपण खाऊ शकत नाही. ह्यासाठी मी हा प्रकार शोधून काढलाय. रोज तसंच. आता नंतरच्या वेळेला तुला मी थोडासा बदाम, काजू पावडरचा आणि शेंगदाणे लाडू असा प्रकार एकत्र करून सांग. रोजच्या रोज चहाच्या ऐवजी हाच प्रकार रोज संध्याकाळी आपण एक एक तुकडा खात जाऊ. बिर्याणीला पण एखादा त्यातलाच एक एक देत राहू. तसंही तो जास्त काय अलीकडे खात नाही. आणि हल्ली मुलांना चॉकलेटनं त्याच्या आधीच दात किडलेत.
आता ह्याच्या पूर्ण वड्या पाडून झाल्या की थंड होईपर्यंत थोड्याशा सेट व्हायला आपण फ्रीजमध्ये ठेवून देते. थंड झाल्यानंतर टेस्ट करून बघ आणि मला सांग. आणि नंतर कधीतरी तुला वाटलं तर तू करू शकते. कशा वाटल्या? कशी वाटली माझी रेसिपी? प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.